उद्या जर का या वकिलांनी वैष्णवीच्या वडिलांना म्हणजे कसपटेंना प्रश्न विचारले की तुमच्यासाठी खलनायक होते हगवणे, तर मग तुम्ही इतकी वर्ष काय करत होता लग्नापासून, तर मग काय उत्तर आहे? आपण त्या समाजामध्ये राहतो जिथे आपण ऑनर किलिंग पण पाहिलंय आणि आपण तिथे समाज काय म्हणेल हो यासाठी मुलीला परत पाठवणारे वैष्णवीचे वडील पण पाहिले हो. आहेत. आणि हे एकटे नाही आहेत, ही असे अनेक वैष्णवीचे वडील आहेत जे रोज आपल्या मुलीला या त्रासातून जाताना बघतात. पण माझा समाज म्हणजे समाजाचं भान इतकं प्रचंड मोठं आहे की त्या प्रेशरमुळे ते स्वतःच्या मुलीला आयुष्यभर तसंच बघत राहतात, पण बरं. हे नाही करत. खरं. मला असं वाटतं की हुंडाबळी हा शब्द म्हणजे हुंडाबळी म्हणजे मेल्यावरच का बरं आपण त्याचा एक्झॅक्टली. इतका कॉग्निजन्स घेतो. तो कॉग्निजन्स जर ज्या दिवशी आई वडील विचार करतील की ह्या समाजाचं मला काही करायचं नाही आहे, माझी मुलगी माझ्यासाठी महत्वाची आहे, हो. हे हे भान ज्या दिवशी येईल ना, फक्त हुंडा हा शब्द जरी कानाला खरं ठणका क्षितिजाजी, मारला ना, तुम्ही त्या तुम्ही दिवशी होणार तुम्ही नाही. म्हणजे अगदी या कार्यक्रमाचा एंड ज्या वाक्यावर झाला पाहिजे ते सांगितलेलं आहे. आणि हा तुमचा प्रश्न हा एक प्रकारे चाबूक मारल्यासारखा प्रश्न आहे. त्या प्रत्येक वडिलांना तुम्ही हुंडा देणार आणि नंतर मुलीचा बळी झाल्यानंतर म्हणणार हुंडा बळी आहे. तुम्ही हुंडा दिला तेव्हाच तुम्ही एका गुन्ह्याची सुरुवात करून दिली होती.